श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो आहोत शांत आणि पवित्र अशा स्थळी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्ताला मिळणारा आनंद किती मोठा आहे हे शब्दात सांगता येणार नाही. पालघरच्या वाळंब परिसरात या पवित्र मठात आज आपण दर्शन घेणार आहोत. स्वामींच्या दर्शनासाठी निघाल्यावर मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो. आता आपण पोहोचलो स्वामी समर्थ मठ पालघर येथे. मठाच्या परिसरात प्रवेश करताच वातावरणातील भक्तिमय शांतता मनाला जाणवते आणि मनामध्ये एकच भावना असते, स्वामी, आम्ही तुमच्या चरणाशी आलो आहोत. स्वामी, आमच्यावर तुमची कृपा कायम राहू द्या. स्वामी महाराजांच्या चरणी आज आपण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूयात. घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी आणि निरोगी राहो. आणि कोणाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तर स्वामी समर्थ महाराज त्यांना वाट दाखवो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि स्वामींची कृपा नांदो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी समर्थ महाराज की जय. तर भक्तांनो, आज आपण पाहिला स्वामी समर्थ मठ पालघरचा भक्तिमय दर्शन सोहळा. हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. यांचे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघालो आहोत शीतलाई माता केळवे येथे. जय शीतलाई माता. महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनारा, निसर्गरम्य वातावरण आणि भक्तीची परंपरा यासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे नगरात आज आपण दर्शन घेणार आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी किती मस्त हिरवाई दिसत आहे. आता आपण पोहोचलो आहोत शीतलाई माता मंदिराजवळ. या परिसरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही आहे. मंदिराकडे पाहताच मनात आपोआपच श्रद्धा निर्माण होते. चला तर मग आपण आता डोळे बंद करून जय शीतलाई माता असे म्हणूया. येथे आल्यावर मनाला खूप प्रसन्न असे वाटत आहे. किती मस्त वातावरण आहे, किती मस्त तो मंदिराचा परिसर आहे. येथे आल्यावर मनाला खूप शांत आणि मस्त वाटते. अशा या सुंदर मंदिरास आपणही एकदा अवश्य भेट द्या. पाण्यामध्ये कमळ दिसत आहे. हे कमळ अजून उमललेलं नाहीये, पण किती मस्त वाटत आहे पाहायला. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. या मंदिरात नवरात्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सर्व देवी भक्त येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. शीतलाई मंदिराच्या परिसरात हे एक तलाव आहे. त्याला रामकुंड असे म्हणतात. ते रामायणकालीन परंपरेशी जोडलेले आहे. आजही बरेचसे भक्त या रामकुंडाचे पाणी धार्मिक पूजेसाठी वापरतात. या रामकुंडामध्ये बरेचसे छोटे मासे पाहायला मिळाले आणि बरेचसे कासवही आहेत या तलावामध्ये. हा शांत पाण्याचा प्रवाह, समोरचे मंदिर आणि येथील वातावरण पाहून मनाला खूप मस्त वाटते. आता आम्ही दर्शन घेण्यासाठी शीतलाई माता मंदिरात पोहोचलो. शीतलाई मातेचे दर्शन झाल्यानंतर आम्ही तेथील पादुकांचे पण दर्शन घेतले. त्याच मंदिरात पुढे गणपतीची पण मूर्ती आहे, त्याचे दर्शन घेतले व नंतर पुढे महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. किती मस्त वाटत आहे महादेवाची पिंड, तुम्ही बघू शकता. याच परिसरात अजून काही देवी आहेत, त्यांचेही दर्शन आम्ही घेतले. थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो व देवाचे नामस्मरण केले. किती मस्त हे मंदिर वाटत आहे. मातेचे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडलो. बघा किती मस्त व्ह्यू आहे. तुम्हालाही येथे आल्यानंतर खूप आनंद वाटेल. एकदा अवश्य भेट द्या या मंदिरास. बाहेरून मंदिराचा परिसर किती मस्त दिसतोय हे बघा एकदा. मंदिराजवळच एक समुद्रकिनारा आहे. त्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही पुढे निघालो. या समुद्रकिनाऱ्याला केळवे बीच असे म्हणतात. समुद्राच्या लाटा, थंड वातावरण, समुद्राच्या लाटा, थंडगार वारा, निसर्गरम्य वातावरण आणि मनाला शांत करणारे असे हे ठिकाण आहे. अशा या सुंदर ठिकाणी आम्ही पोहोचलो. समोर दिसणारा अथांग समुद्र आणि लाटांचा आवाज ऐकून आमचा प्रवासात आलेला थकवा कुठे निघून गेला हे समजलंच नाही आम्हाला. अनुज आणि अनुजा पाण्यात खेळण्यासाठी तयारच होते. ते दोघांनी लगेच सुरुवात केली पाण्यामध्ये खेळायला. लहान मुले आपला प्रत्येक क्षण छान अनुभवतात आणि अनुज म्हणत होता, आपल्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. किती मस्त वाटतोय हा अथांग सागर आणि येणाऱ्या लाटा
बघा किती मनाला प्रसन्न करतात ना. आणि असा हा मनाला प्रसन्न करणारा अथांग समुद्र आणि मनाला शांत करणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी सगळ्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी बीचचा अनुभवा. इथे काही जण फुटबॉल खेळत होते आणि आपापला आनंद व्यक्त करत होते. इकडे अनुज आणि अनुजा माती खेळण्यात व्यस्त होते. त्या दोघांना मी विचारले, तुम्ही काय बनवत आहात? तर ते दोघे बोलले, आम्ही विहीर बनवत आहोत. किती मोठे विहीर पाडली आहे बघा दोघांनी आणि वाळू एका साईडला केली आहे. तेवढ्यात एक लाट आली व त्यांची केलेली विहीर वाहून गेली. पण दोघेही नाराज न होता पुन्हा त्यांचे ते काम चालूच होते. येथे लाटांचे पाणी येत होते म्हणून अनुजा एकटीच जाऊन तिकडे खेळताना दिसत आहे. लहान मुले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद निर्माण करतात. दोघांचे खेळून झाल्यानंतर आम्ही आता आमच्या घरी जाण्यासाठी निघालो. आजचा केळवे बीचचा प्रवास आम्हाला खूपच आवडला. तर मंडळी, आजचे केळवे बीचची सफर आपण इथे संपवूया. जर आपला हा आजचा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन ठिकाणी नवीन व्लॉगसोबत. धन्यवाद.